जालन्यानंतर आता नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे गणेश धात्रक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या समोर अपक्ष समीर भुजबळ आणि शिंदे गटाकडून सुहास कांदे यांचं आव्हान आहे। दरम्यान विकासाचा मुद्दा घेऊन मी निवडणूक लढत असून माझा विजय 100% निश्चित आहे असा विश्वास धात्रक यांनी व्यक्त केलाय। आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। पाहूयात। नांदगाव मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांचा देखील प्रचार हा रंगात आला आहे। मतदारांची भेटीगाठी घेत आहेत। भाऊ, काय वाटतंय, काय एकंदरीत चित्र असेल यंदाचं मनमाडचं नाही, नांदगाव तालुक्याचं चित्र पलटलेलं आहे। नांदगाव तालुका आपण म्हणतो भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त। मी बोलतो की भयमुक्त पण करायचं लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे। तुम्ही आजच्या सभेवरनं बघितलं असेल की जनता उत्स्फूर्तपणे आलेली आहे। बरं, कोणकोणते मुद्दे घेऊन समोर जात आहेत? मला विकास जो म्हणतो मी विकास याला समजतो का सगळ्यांना लाभ होईल असा विकास झाला पाहिजे। शेतकरी आज दुष्काळापासून वंचित आहेत, म्हणजे दुष्काळाचे पैसे आले नाही, पीक विम्याचे पैसे आले नाही, घरकुलापासून वंचित आहे, रेशन कार्डांपासून पण वंचित आहे। जे तांडावस्थे असेल त्या तांडावस्थेत पाणी नाही, त्यांना घरकुलं नाही, या सगळ्या गोष्टीपासून तो वंचित आहेत। आत्ताच बघा, तुम्ही येताना बघितलं असेल एक ॲक्सिडेंट झालेला आहे। आमचा मनमाडचाच एक व्यक्ती, गरीब व्यक्ती, ॲक्सिडेंट बिचारा मयत झाला। ह्या शहरामध्ये एवढे ॲक्सिडेंट होता, एक रिंग रोडसुद्धा बायवळण रस्ता हा होणं खूप गरजेचं आहे। तसंच ह्या शहरामध्ये किंवा ह्या तालुक्यामध्ये रुग्णालय जे पाहिजे, रुग्णालयाचं तुम्ही कुठं पण जा, नांदगाव शहर जा किंवा मनमाड शहरात जा, रुग्णालयाची व्यवस्थाच नाही। एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला किंवा हार्ट अटॅक आला किंवा कुठल्या पण सुविधा तिथं नाही, तर माझे एक म्हणजे ही भावना आहे किंवा मी ज्या गोष्टी करणार आहे त्याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर नांदगाव तालुक्यात एखादं मोठं हॉस्पिटल उभं करणार आणि त्याच्यातनं आरोग्य सुविधा गरीबपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना पुरवणार। आपण जर पाहिलं तर समोर सुहास कांद्यांचं आव्हान वाटत होतं, त्यात समीर भुजबळ सुद्धा रिंगणात आहेत, डॉक्टर बोरसे देखील आहेत। कसं आव्हान वाटतंय? सर मी एक सांगू का, तसं ते त्यांच्या परीने लढतो, मी माझ्या परीने लढतो। मी कार्यकर्ता बेस माणूस आहे, म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये मी काम करणारा व्यक्ती आहे, जनतेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे। त्याच्यामुळे मला जनतेची जी काम करणार, म्हणजे त्यांना जे हवं आहे ते मी देतो। त्याच्यामुळे मला जनता खूप प्रेम करते। आज मला एक सांगा, नांदगाव तालुक्यात सिंचनाची एक पण योजना झाली नाही। सिंचना दुष्काळी तालुका आहे आणि सिंचनाची एक पण योजना नाही, मग कसला विकास? तर माझं म्हणणं काय, ज्या गोष्टी लोकांसाठी पाहिजे त्या अद्यापपर्यंत झाल्या नाही। ज्यांनी जे विकास केला हा कामांसाठी, त्यांच्या नावासाठी आणि पैशासाठी केला। विजय निश्चित वाटतोय, मिळणार प्रतिसाद बघता? 100%। थँक्यू। एकंदरीत आपण बघत आहोत की कुठेतरी विजय निश्चित असल्याची भावना धात्रक यांनी व्यक्त केली। कॅमेरा निके पॉवर प्रांजल कुलकर्णी, इंडिया टीव्ही मराठी, मनमाड।